हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतो आहोत लेक्चर नंबर 14 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन. ज्या वेळेला मी याचं शूटिंग करतोय त्यावेळेला निसर्ग वादळ जे सायक्लॉन जे आलेलं आहे त्याची हवा या ठिकाणी वेगाने सुरू आहे आणि त्यामुळे आता आपल्याला आतमध्ये येऊन हे लेक्चर या ठिकाणी तयार करायचं आहे आणि नंतर तुम्ही हे एन्जॉय करू शकाल. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन लेक्चर नंबर 14 आणि आपण टॉपिक घेतोय रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड. आणि आता जी रिॲक्शन आपण लक्षामध्ये घेणार आहोत ती रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ अल्कोहोलिक KOH और अल्कोहोलिक NaOH. Alcoholic KOH is called as potash while alcoholic NaOH that is caustic soda. हे नावं पण यांचे लक्षात ठेवले पाहिजे. KOH पोटॅश, NaOH कॉस्टिक सोडा हे वेगळे नाव आहेत. कधी कधी सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड असं नाव देण्याच्या ऐवजी KOH ला पोटॅश म्हणतात, NaOH ला कॉस्टिक सोडा असं म्हटलं जातं. तर काय हेडिंग सांगतोय आपण? रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ अल्कोहोलिक पोटॅश और अल्कोहोलिक कॉस्टिक सोडा. काय रिॲक्शन आहे लक्षात घ्या. अल्किल हॅलाइड व्हेन बॉइल विथ अल्कोहोलिक KOH और अल्कोहोलिक NaOH देन वी गेट अल्कीन. आपल्याला अल्कीन हा प्रॉडक्ट या ठिकाणी मिळणार आहे. पर्टिक्युलर रिॲक्शन आपण लक्षामध्ये घेऊ. मी या ठिकाणी घेतला इथिल ब्रोमाइड CH3CH2Br. This is ethyl bromide. This ethyl bromide when boiled with alcoholic KOH, या इथिल ब्रोमाइडला आपण अल्कोहोलिक KOH सोबत बॉईल केलं तर अल्कोहोलिक KOH सोबत बॉईल केल्यावरती काय होईल लक्षात घ्या. इथे ज्या कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे दॅट कार्बन इज कॉल्ड एज अल्फा कार्बन. द कार्बन ॲटम टू विच द फंक्शनल ग्रुप इज अटॅच इट इज कॉल्ड एज अल्फा कार्बन. आणि नेक्स्ट टू अल्फा कार्बन दॅट इज बीटा कार्बन. आता काय होईल लक्षात घ्या. अल्फा कार्बनचा ब्रोमीन आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन हे यातनं एलिमिनेट झाल्याचं दिसून येईल आणि इथे जो सिंगल बॉन्ड आहे त्याचं रूपांतर आपल्याला डबल बॉन्ड मध्ये झाल्याचं दिसून येईल. म्हणजे कोण बाजूला पडतोय? हा HBr बाजूला पडतोय आणि या सिंगल बॉन्डचा काय होतोय? डबल बॉन्ड. म्हणजे इथिल ब्रोमाइड गेट्स कन्व्हर्टेड इनटू इथिलीन. आता इथे बाजूला कोण पडला होता? HBr, तो ऍसिड आहे. हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे. यांच्यामध्ये ऍसिड बेस रिॲक्शन होईल आणि ऍसिड बेस रिॲक्शन म्हणजे काय मिळतं आपल्याला? सॉल्ट आणि वॉटर. मग हा KBr सॉल्ट आणि H2O वॉटर मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. रिॲक्शन पुन्हा एकदा लक्ष द्या. दिस इज इथिल ब्रोमाइड व्हेन बॉइल विथ अल्कोहोलिक KOH देन वी गेट इथिलीन अलॉंग विथ KBr अँड H2O. हियर द bromine atom from alpha carbon and hydrogen atom from beta carbon are eliminated as a HBr, then they react with a KOH. Here alkyl halide is converted into alkene of same number of carbon atom. जेवढ्या कार्बनचा अल्किल हॅलाइड आहे तेवढ्याच कार्बनचा अल्कीन हा आपल्याला इथे मिळाल्याचं दिसून येतं. जसा इथिल ब्रोमाइड घेतला तसा आता N प्रोपिल ब्रोमाइड घेऊ आपण. काय आहे N प्रोपिल ब्रोमाइड? CH3CH2CH2Br. CH3CH2CH2Br. This is N propyl bromide. When N propyl bromide is boiled with alcoholic potash, then again ज्या कार्बनला ब्रोमीन आहे तो अल्फा, त्याच्या बाजूचा बीटा, म्हणजे अल्फा बीटा एलिमिनेशन या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि HBr बाजूला पडेल. जिथून HBr बाजूला पडला त्या दोन कार्बनच्या मध्ये सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड होणार. बघा हा होता CH3 जसाच्या तसा, सिंगल बॉन्ड CH कारण हा हायड्रोजन गेला आता इथे डबल बॉन्ड येणार आणि हा CH2. प्रोपिलीन हा आपल्याला मिळाल्याचं दिसेल. बाय प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे ऍसिड बेस रिॲक्शन होईल, KBr आणि H2O आपल्याला मिळाल्याचं दिसून येईल. पुन्हा N प्रोपिल ब्रोमाइड 3 कार्बनचा अल्किल हॅलाइड होता, 3 कार्बनचा अल्कीन आपल्याला मिळालेला आहे. वाक्यामध्ये बोलू रिॲक्शन. N प्रोपिल ब्रोमाइड व्हेन बॉइल विथ अल्कोहोलिक पोटॅश देन वी गेट प्रोपिलिन. आपल्याला प्रोपिलिन मिळाल्याचं दिसून येत आहे. हियर अल्फा बीटा एलिमिनेशन टेक्स प्लेस.
काय म्हटलं आपण, या रिॲक्शन मध्ये अल्फा बीटा एलिमिनेशन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अल्फा बीटा एलिमिनेशन. या रिॲक्शनला अजून एक नाव आपल्याला देता येईल. इट इज कॉल्ड एज डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन. डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन. का बरं या रिॲक्शनला आपण डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणतोय? डी म्हणजे रिमूव्हल. काय रिमूव्ह करतोय? हायड्रो आणि हॅलोजन. म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन हे यातनं रिमूव्ह होणार आहे. दॅट्स वाय दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज डिहायड्रोहॅलोजनेशन ऑर अल्फा बीटा एलिमिनेशन रिॲक्शन. याला डिहायड्रोहॅलोजनेशन किंवा एलिमिनेशन रिॲक्शन असं आपण म्हटलेलं आहे. इथे आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड घेतला, इथे पण प्रायमरी अल्किल हॅलाइड घेतला, इथे मी सेकंडरी अल्किल हॅलाइड घेणार आहे. सध्या आपण अल्किल हॅलाइड घेतोय आयसोप्रोपिल ब्रोमाइड. काय आयसोप्रोपिल ब्रोमाइड? CH3 CHBr CH3. This is isopropyl bromide. This isopropyl bromide when boiled with alcoholic KOH. तुम्हाला सर तिन्ही रिॲक्शन मध्ये KOH वापरला, जसा KOH वापरला तसा NaOH सुद्धा वापरला तर चालतो. पुन्हा अल्फा बीटा एलिमिनेशन होणार. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे तो अल्फा कार्बन आणि ऍडजेसंट बीटा. आता हा जसा बीटा आहे तसा हा सुद्धा बीटा आहे. तुम्हाला सर याच कार्बनचा हायड्रोजन का गेला? इकडचाही गेला तरी चालला असता, कारण बघा याचा ऍटमॉस्फिअर आणि याचा ऍटमॉस्फिअर सेम आहे. या कार्बनला 3 हायड्रोजन आहे, याला सुद्धा 3 हायड्रोजन आहे. कुठल्याही कार्बनचा हायड्रोजन काढला तरी चालेल. म्हणजे या कार्बनचा ब्रोमीन आणि इकडच्या किंवा इकडच्या कार्बनचा हायड्रोजन, सध्या आपण हा दाखवलाय, यातनं HBr हा रिमूव्ह झाल्याचं आपल्याला दिसेल आणि सिंगल बॉन्डचं कन्व्हर्शन डबल बॉन्ड मध्ये होणार आहे. म्हणजे काय होईल? इथे डबल बॉन्ड होणार आहे. CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपिन. इथे सुद्धा प्रोपिलिन म्हणजेच प्रोपिन. इथे सुद्धा प्रोपिन आपल्याला मिळालेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा प्रोपिन आपल्याला मिळालेला आहे. योगायोगाने एन प्रोपिल ब्रोमाइड असो की आयसोप्रोपिल ब्रोमाइड असो, तो जेव्हा डिहायड्रोहॅलोजनेशन किंवा अल्फा बीटा एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये भाग घेतो, दोन्ही वेळेला प्रॉडक्ट म्हणून आपल्याला प्रोपिनच मिळाल्याचं दिसून येतं. सध्याला आपण 3 रिॲक्शन्स इथे बघितल्या. पहिली घेतली इथिल ब्रोमाइड, इथिलिन मिळाला. एन प्रोपिल ब्रोमाइड, प्रोपिलिन मिळाला. आयसोप्रोपिल ब्रोमाइड, पुन्हा प्रोपिलिन मिळालेला आहे. अल्फा बीटा एलिमिनेशन झालेलं आहे. अल्फा बीटा काय गडबड आहे ते लक्षात घ्या. द कार्बन ॲटम टू विच द फंक्शनल ग्रुप इज अटॅच इट इज अल्फा अँड नेक्स्ट टू दॅट इज बीटा. आणि अल्फा बीटा एलिमिनेशन, अल्फाचा हॅलोजन, बीटाचा हायड्रोजन एलिमिनेट होतो. ज्या 2 कार्बन मधनं हे एलिमिनेशन होतं तिथे सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड झाल्याचं आपल्याला दिसतं आणि तो प्रॉडक्ट म्हणून आपल्याला मिळत असतो. आता हे 3 रिॲक्शन घेतल्यानंतर आपण एक चौथी रिॲक्शन या ठिकाणी घेणार आहोत. हा जो इथे तुमच्या समोर दिलेला आहे, दिस इज 2-ब्रोमोब्युटेन. 2-ब्रोमोब्युटेन. दिस इज सेकंडरी अल्किल हॅलाइड. हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आपण इथे घेतलेला आहे. आता हा जो 2-ब्रोमोब्युटेन आहे, याची जेव्हा अल्कोहोलिक KOH सोबत याला जेव्हा आपण बॉईल करू तेव्हा पुन्हा अल्फा बीटा एलिमिनेशन झाल्याचं आपल्याला दिसेल. आता लक्ष द्या, ही रिॲक्शन खूप महत्वाची आहे. या ठिकाणी ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे तो अल्फा आणि त्याच्या ऍडजेसंट वाले बीटा, हा पण बीटा आहे आणि हा पण बीटा आहे. आता मात्र एन्व्हायरमेंट सारखं नाही दोन्ही बीटा कार्बनचं, कारण या बीटा कार्बनला 3 हायड्रोजन आहे, या बीटा कार्बनला 2 हायड्रोजन आहे. मग आता प्रश्न पडेल, या ब्रोमीन सोबत जाणार कोण? या कार्बनचा हायड्रोजन जाणार का या कार्बनचा हायड्रोजन जाणार? याचा जेव्हा प्रॅक्टिकली सेडझेस नावाच्या सायंटिस्टनी अभ्यास केला तेव्हा त्यांनी आपल्यासमोर एक नवीन रूल मांडला, ज्याला सेडझेस रूल म्हणून ओळखलं जातं. तर तो सेडझेस रूल या ठिकाणी काम करणार आहे. काय सेडझेस रूल लक्षात घ्या. ड्युरिंग द एलिमिनेशन रिॲक्शन, इथे लिहिलंय आपण, ड्युरिंग द एलिमिनेशन रिॲक्शन द हायड्रोजन ॲटम इज एलिमिनेटेड फ्रॉम दॅट कार्बन ॲटम which is attached to less number of hydrogen atom or from that carbon atom which is more substituted. Elimination reaction च्या दरम्यान, डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन च्या दरम्यान हॅलोजन ॲटम सोबत अशा कार्बनचा हायड्रोजन जातो ज्याला कमी संख्येने हायड्रोजन आहे किंवा जो मोर सबस्टिट्यूटेड आहे. बघा हा
बीटा कार्बन आहे, हा पण बीटा कार्बन आहे. या बीटा कार्बनला दोनच हायड्रोजन आहे, एक हायड्रोजन सबस्टिट्यूट झालाय. या बीटा कार्बनला मात्र 3 हायड्रोजन आहे, म्हणजे धिस कार्बन इज मोर सबस्टिट्यूटेड. मग याचा हायड्रोजन गेल्याचं आपल्याला दिसेल, म्हणजे हा HBr बाहेर पडेल. इथे सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड झाल्याचं दिसेल, म्हणजे काय होईल, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 हा प्रॉडक्ट तुम्हाला मिळणार. नाव आहे त्याचं ब्यूट-2-इन, पण हा एकटा प्रॉडक्ट नाही मिळत. इट इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट आणि तो 80% 80% आपल्याला मिळाल्याचं दिसतं. याचा अर्थ 20% मध्ये हा हायड्रोजन सुद्धा गेल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हा जर का हायड्रोजन गेला तर इथे डबल बॉन्ड येईल, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, म्हणजे ब्यूट-1-इन काय मिळेल आपल्याला, ब्यूट-1-इन, अँड इट इज ऑब्टेन ॲज अ मायनर product and it is just 20%. ऐका लक्षात घ्या, आपण घेतलाय 2-ब्रोमोब्युटेन, याचं आपल्याला डिहायड्रो हॅलोजनेशन बघायचं आहे, याचं आपल्याला अल्फा बीटा एलिमिनेशन बघायचं आहे. म्हणजेच याला आपण बॉईल करणार आहे अल्कोहोलिक KOH किंवा NaOH सोबत. या रिॲक्शन मध्ये कोणता प्रश्न आपल्या समोर निर्माण झाला, तर अल्फा कार्बनला 2 बीटा कार्बन आहेत आणि 2 बीटा कार्बनचं एन्व्हायरमेंट सारखं नाही. या बीटा कार्बनला 3 हायड्रोजन आहे, या बीटा कार्बनला 2च हायड्रोजन आहे. अशा वेळेला कोणत्या कार्बनचा हायड्रोजन जाईल, अशा कार्बनचा हायड्रोजन जाईल जो मोर सबस्टिट्यूटेड आहे किंवा ज्याला कमी संख्येने हायड्रोजन अटॅच आहे. या कार्बनला 2च हायड्रोजन आहे, म्हणजे या कार्बनचा हायड्रोजन गेल्याचं दिसेल. या कार्बनचा हायड्रोजन आणि ब्रोमीन हा HBr म्हणून बाजूला पडेल, जो नंतर KOH सोबत रिॲक्ट होऊन बाय प्रोडक्ट मध्ये KBr आणि H2O आपल्याला मिळणार आहे. परंतु तो 80% मेजर प्रॉडक्ट असेल, म्हणजे ब्यूट-2-इन इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट, आणि काही प्रमाणामध्ये इकडचा सुद्धा हायड्रोजन गेल्याचं दिसेल, तर प्रॉडक्ट मिळेल ब्यूट-1-इन विच इज अ मायनर प्रॉडक्ट विच इज जस्ट 20%. This happens according to Sachs-Gibbs rule. What is Sachs-Gibbs rule? In the elimination reaction, hydrogen atom is eliminated from that carbon atom having less number of hydrogen atom. That is, hydrogen atom is eliminated from that carbon atom which is more substituted. ही जी रिॲक्शन आपण लक्षामध्ये घेतली आहे, या रिॲक्शनला आपण एलिमिनेशन रिॲक्शन असं म्हटलं होतं. याच रिॲक्शनला आपण डिहायड्रो हॅलोजनेशन पण म्हटलंय. डी म्हणजे रिमूव्हल. कोणाचं रिमूव्हल, तर हायड्रोजन आणि हॅलोजनचं रिमूव्हल इथे झालेलं आहे. हायड्रोजन अँड हॅलोजन ॲटम्स आर एलिमिनेटेड फ्रॉम ॲडजेसंट कार्बन ॲटम. हॅलोजन ॲटम ऑफ अल्फा कार्बन and hydrogen atom of beta carbon are eliminated. This is elimination reaction or alpha beta elimination or dehydrohalogenation reaction, where the alkyl halide is converted into alkene. इथे नवीन एक रूल आपण लक्षात घेतला, जो Sachs-Gibbs रूल म्हणून आपण पाहिलेला आहे. याच्या रिॲक्शन या आपण व्यवस्थित लिहून बघणं आवश्यक आहे. The reaction of alkyl halide with a sodium metal. The reaction of alkyl halide with a sodium metal is called as Woods reaction. त्याला Woods reaction म्हणून ओळखलं जातं, and it is used to prepare the higher alkane. बघा, अल्किल हॅलाइडची आपण सोडियम मेटल सोबत रिॲक्शन घेणार आहोत आणि त्यापासून आपल्याला मिळणार आहे अल्केन. ही रिॲक्शन तयार करून बघितली वुड्स नावाच्या सायंटिस्टनी, म्हणून त्याला म्हटलं जातं वुड्स रिॲक्शन. तर काय आहे ही वुड्स रिॲक्शन आपण लक्षामध्ये घेऊ. बघा, अल्किल हॅलाइडचे 2 मॉलिक्युल्स आपण घेतले. 2 molecules of alkyl halide when reacts with a sodium metal in presence of dry ether, तेव्हा काय होतं, या अल्किल हॅलाइडचा हॅलोजन या एका सोडियम सोबत जाईल. या अल्किल हॅलाइडचा या ठिकाणी हॅलोजन या सोडियम सोबत गेल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे दोन्हीही हॅलोजन सोडियम सोबत जाणार आहे, म्हणजे ट्वाइस ऑफ NaX हा आपल्याला बाय प्रॉडक्ट म्हणून मिळेल आणि मेजर प्रॉडक्ट असेल RR. 2 अल्किल ग्रुप जोडल्या गेले म्हणजेच त्या ठिकाणी तयार झालेला आहे हायर अल्केन. तुम्हाला इथे हायर हा शब्दप्रयोग का वापरतोय याचं कारण लक्ष द्या. समजा ही जी रिॲक्शन आहे पर्टिक्युलर, यामध्ये हा जो अल्किल हॅलाइड आहे हा 1 कार्बनचा आहे, पण हा जो अल्केन मिळालेला आहे हा 2 कार्बनचा आहे, म्हणून अल्केनला हायर अल्केन असं म्हणण्याची पद्धती आहे. बघा जनरल रिॲक्शन पुन्हा. 2 molecules of alkyl halide when reacts with a sodium
metal in presence of dry ether, then we get higher alkane. This is called as Wurtz reaction. This is the definition of Wurtz reaction. आता काही पर्टिक्युलर रिॲक्शन्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे. इथे मी घेतोय मिथिल ब्रोमाइड. 2 मॉलिक्युल्स ऑफ मिथिल ब्रोमाइड व्हेन रिॲक्ट्स विथ अ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, पुन्हा काय होईल, हा ब्रोमीन इथल्या एका सोडियम सोबत जाईल, हा ब्रोमीन सुद्धा सोडियम सोबत जाईल, म्हणजेच बाजूला कोण पडतंय, ट्वाइस ऑफ NaBr, जोडल्या कोण जात आहे, कपलिंग कोणाचं होत आहे, CH3 दॅट इज C2H6, म्हणजे इथेन हा आपल्याला इथे मिळाल्याचं दिसून येतं. 2 molecules of methyl bromide when reacts with a sodium metal in presence of dry ether we get ethane. अजून एक पर्टिक्युलर रिॲक्शन बघा. आपण 2 मॉलिक्यूल घेतले आता इथिल ब्रोमाइडचे आणि त्याची सोडियम मेटल सोबत रिॲक्शन घेतली, ट्वाइस ऑफ NaBr परत बाजूला पडणार, C2H5 म्हणजे C4H10, आपल्याला ब्युटेन मिळाल्याचं दिसून येतं. व्हॉट वी गेट, ब्युटेन. यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं आहे, इफ सेम अल्किल हॅलाइड्स आर यूज देन वी गेट ओनली 1 प्रॉडक्ट. इथे आपण दोन्ही मॉलिक्यूल मिथिल ब्रोमाइडचे वापरले, इथे दोन्ही मॉलिक्यूल आपण इथिल ब्रोमाइडचे वापरले आणि त्याच्यामुळे सिंगल अल्केन आणि 100% तो एकटाच प्रॉडक्ट आपल्याला मिळाल्याचं दिसून येईल. आता मात्र आपण काय करणार आहे, 2 वेगवेगळे अल्किल हॅलाइड आपण घेणार आहे, म्हणजे मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड. एक घेतला मी मिथिल ब्रोमाइड आणि दुसरा जो आहे तो घेतला आहे आपण इथिल ब्रोमाइड. मग मिथिल ब्रोमाइड आणि इथिल ब्रोमाइड या दोघांचं मिक्सचर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्या दोघांचं मिक्सचर जर का सोडियम मेटल सोबत आपण रिॲक्शन साठी वापरलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर तर काय झाल्याचं दिसेल बघा. हा राऊंड बॉटम फ्लास्क आहे आपल्याकडे. या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये तुमच्याकडे CH3Br आहे, त्याचबरोबर तुमच्याकडे C2H5Br आहे, त्याचबरोबर सोडियम मेटल आणि कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्शन होणार आहे, तर ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्शन होईल. आता या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये या सगळ्यांचं मिक्सचर आहे. काय होईल त्या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये, कोणकोणत्या शक्यता आहे. पहिली शक्यता, याचेच दोन्ही मॉलिक्यूल एकमेकासोबत रिॲक्ट होतील. ही रिॲक्शन जी आपण दाखवली, ज्याला मी 1 नंबर नाव देतो, अशी रिॲक्शन आपल्याला या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये झाल्याचं दिसेल. म्हणजे CH3Br इकडे पण CH3Br ते सोडियम मेटल सोबत रिॲक्ट होतील आणि तुम्हाला इथेन मिळू शकेल CH3. दुसरी शक्यता काय आहे, C2H5Br चेच दोन्ही मॉलिक्यूल एकमेकासोबत रिॲक्ट होतील. रिॲक्शन नंबर 2 आपण दाखवलेली आहे. दोन्ही मॉलिक्यूल C2H5Br चे जर का असले तर तुम्हाला ब्युटेन मिळाल्याचं दिसेल, जो आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि तिसरी शक्यता या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये कोणती असेल, तर एक मॉलिक्यूल CH3Br चा आणि दुसरा मॉलिक्यूल C2H5Br चा. मग जर का एक CH3Br आणि दुसरा C2H5Br आहे तर तो जो अल्केन आपल्याला मिळेल त्यामध्ये CH3C2H5 म्हणजे 3 कार्बनचा अल्केन, त्याचं नाव काय असेल, प्रोपेन. बघा, आपल्याला जेव्हा आपण मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड रिॲक्ट विथ अ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर घेतो तेव्हा आपल्याला मिक्सचर ऑफ अल्केन मिळाल्याचं दिसतं. मिक्सचर ऑफ अल्केन, कोणकोणते अल्केन मिळाले, हा प्रोपेन आहे, हा इथेन आहे आणि दुसरा जो आहे हा ब्युटेन आपल्याला मिळाला आहे. मग प्रश्न हा पडतो, हे तिघांचं पर्सेंटेज सारखं आहे का, तिघही सारख्या प्रमाणामध्ये मिळतात का, तर नाही. एक गोष्ट लक्ष द्या, या रिॲक्शन मध्ये सेल्फ कपलिंग प्रॉडक्ट हे मेजर प्रॉडक्ट आहे. म्हणजे कोण, इथेन मोठ्या प्रमाणावर मिळेल, ब्युटेन पण मोठ्या प्रमाणावर मिळेल, पण क्रॉस कपलिंग प्रॉडक्ट 2 वेगवेगळे अल्किल ग्रुप जोडलेला जो प्रॉडक्ट आहे CH3C2H5 वाला म्हणजे प्रोपेन, हा मात्र तुम्हाला मायनर मिळेल. इथेन आणि ब्युटेन हे दोघं सेल्फ कपलिंग आहे. कोणते प्रॉडक्ट आहे हे, सेल्फ कपलिंग प्रॉडक्ट आणि दे आर ऑब्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट. आणि हा जो प्रोपेन आहे हा मात्र क्रॉस कपलिंग प्रॉडक्ट आहे आणि तो जर का क्रॉस कपलिंग प्रॉडक्ट आहे तर इट इज ऑब्टेन ॲज अ मायनर प्रॉडक्ट. तो तुम्हाला मायनर प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं दिसून येणार आहे. याचा अर्थ असा की जर का तुम्हाला या वुर्ट्ज रिॲक्शनच्या माध्यमातून इथेन तयार करायचं असेल, अतिशय चांगली गोष्ट आहे. इथिल ब्रोमाइड घ्या, सोडियम मेटल सोबत रिॲक्शन घ्या, 100%
टक्के इथेन मिळणार. तुम्हाला ब्युटेन तयार करायचं असेल तरी पण सोपं आहे. तुम्ही इथिल ब्रोमाइडचे 2 मॉलिक्यूल घ्या, सोडियम सोबत रिॲक्ट करा, तुम्हाला ब्युटेन मिळाल्याचं दिसेल. पण जर का तुम्हाला प्रोपेन तयार करायचं असेल तर प्रोपेन तयार करण्यासाठी तुम्हाला मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड घ्यावं लागेल आणि मिळालेले प्रॉडक्ट मिक्सचर ऑफ अल्केन असेल. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती इथेन आणि ब्युटेन असतील आणि प्रोपेन अतिशय कमी प्रमाणामध्ये असेल. आणि म्हणून वुड्स रिॲक्शनचं पहिलं लिमिटेशन लक्षात घ्या की धिस रिॲक्शन इज नॉट गुड, धिस रिॲक्शन इज नॉट सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन कंटेनिंग ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम. बघा, इथेन तयार झाला 2 कार्बन आहेत, ब्युटेन तयार झाला 4 कार्बन आहेत, पण प्रोपेन जर का तयार करायचं असेल तर एकटा प्रोपेन तयार होणार नाही. या प्रोपेन सोबतीला तुम्हाला इथेन आणि ब्युटेन हे पण मिळतील. बरं, हे नुसते मिळणार नाही, ते मेजर प्रॉडक्ट म्हणून मिळतील आणि प्रोपेन हा मायनर प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं दिसेल. दॅट्स वाय द फर्स्ट लिमिटेशन ऑफ वुड्स रिॲक्शन इज दॅट इट इज नॉट सुटेबल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन कंटेनिंग ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम. दुसरा मुद्दा लक्षात घ्या, सेल्फ कपलिंग प्रॉडक्ट मेजर प्रॉडक्ट, क्रॉस कपलिंग प्रॉडक्ट मायनर प्रॉडक्ट. पुन्हा एकदा रिॲक्शन कडे बघा. मिथिल ब्रोमाइड इथिल ब्रोमाइड दोघांचं मिक्सचर घेतलं, त्याची सोडियम मेटल सोबत रिॲक्शन घेतली, प्रॉडक्ट कोणकोणते मिळाले? इथेन सेल्फ कपलिंग प्रॉडक्ट मेजर प्रॉडक्ट, ब्युटेन सेल्फ कपलिंग प्रॉडक्ट मेजर प्रॉडक्ट, प्रोपेन क्रॉस कपलिंग प्रॉडक्ट मायनर प्रॉडक्ट. असं तिघांचं मिक्सचर म्हणजे मिक्सचर ऑफ अल्केन इथे आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. अशाच पद्धतीची अजून एक रिॲक्शन आपण दिली आहे बघा. इथे आपण वापरला इथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड. त्याचबरोबर हा वापरलाय ब्युटिल ब्रोमाइड, ब्युटिल ब्रोमाइड. आणि याची रिॲक्शन आपण घेतोय सोडियम मेटल सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता सांगितलं होतं की जर का मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड घेतले तर मिक्सचर ऑफ अल्केन आपल्याला मिळणार. मग 3 अल्केन आपल्याला मिळालेत बघा, 2 सेल्फ कपलिंग आणि 1 क्रॉस कपलिंग. सेल्फ कपलिंग वाले कोणते? याचेच 2 मॉलिक्यूल रिॲक्ट होतील आणि C2H5 C2H5 जोडल्या जाईल, ब्युटेन मिळेल. याचेच 2 मॉलिक्यूल एकमेकांसोबत रिॲक्ट होतील, C4H9 C4H9 एकमेकाला जोडल्या जातील, ऑक्टेन हा पण एक मेजर प्रॉडक्ट असेल. हे दोन्हीही सेल्फ कपलिंग प्रॉडक्ट आहेत, ब्युटेन आणि ऑक्टेन, आणि त्यामुळे ते मेजर प्रॉडक्ट आहेत. पण एक अजून प्रॉडक्ट मिळेल, C2H5 C4H9 हे जोडल्या जातील आणि आपल्याला हेक्झेन मिळेल. हा क्रॉस कपलिंग प्रॉडक्ट आहे, हा मायनर प्रॉडक्ट म्हणून आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. इथे सेल्फ कपलिंग प्रॉडक्ट ऑप्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट आणि क्रॉस कपलिंग प्रॉडक्ट ऑप्टेन ॲज अ मायनर प्रॉडक्ट, असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. ही वुड्स रिॲक्शन आहे. या वुड्स रिॲक्शनचे अजून काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण लक्षात घ्यायचे आहेत. आता आपण काय बघितलं होतं बघा की अल्किल हॅलाइड व्हेन रिॲक्ट विथ अ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इट इज कॉल्ड ॲज वुड्स रिॲक्शन. म्हणजे या रिॲक्शन मध्ये जेव्हा आपण सोडियम मेटल वापरतो तेव्हा त्या रिॲक्शनला काय म्हणा, वुड्स रिॲक्शन. पण समजा लॅबोरेटरीमध्ये सोडियम अवेलेबल नाही, मग अशा वेळेला दुसरं कोणतं तरी मेटल आपण घ्यायचं ठरवलं आणि आपण घेतलं झिंक. तर झिंक जर का तुम्ही या रिॲक्शन मध्ये वापरला तर या रिॲक्शनला वुड्स रिॲक्शन म्हणू नका. झिंक घेऊन हीच रिॲक्शन करून बघितली होती फ्रँकलँड नावाच्या सायंटिस्टनी, म्हणून त्याला फ्रँकलँड रिॲक्शन असं म्हटलं जातं. समजा तुम्हाला कोणी विचारलं डिफाईन फ्रँकलँड रिॲक्शन, मग तुम्ही काय म्हणणार? अल्किल हॅलाइड व्हेन रिॲक्ट विथ झिंक, सोडियमच्या ऐवजी काय घेणार? झिंक. अल्किल हॅलाइड व्हेन रिॲक्ट विथ झिंक इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गेट हायर अल्केन दॅट इज कॉल्ड ॲज फ्रँकलँड रिॲक्शन. एक मुद्दा बघा, झिंकची व्हॅलन्सी 2 आहे, सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे. मग आता या रिॲक्शन मध्ये 2 सोडियम लागले, पण जर का झिंक वापरायचं ठरवलं तर 2 झिंक वापरायची गरज नाही. 2 सोडियमची ताकद एकट्या झिंक मध्ये आहे, त्यामुळे रिॲक्शन कशी लिहिणार? Rx प्लस Zn प्लस Xr गिव्स Rr प्लस ZnX2 असा आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळाल्याचं दिसून येईल. बदल फक्त बाय प्रॉडक्ट मध्ये होणार आहे. त्याच्यामुळे जर का झिंक वापरली तर फ्रँकलँड रिॲक्शन झाल्याचं आपल्याला दिसेल. एक मुद्दा अजून, हा जो Rx आहे हा अल्किल हॅलाइड म्हणून आपण घेतलाय. अल्किल हॅलाइडच्या ऐवजी जर का आपण दोन्ही अरिल हॅलाइड वापरले तर अशी रिॲक्शन करून बघितली फिटिंग नावाच्या सायंटिस्टनी. मग त्याला फिटिंग रिॲक्शन असं म्हटलं गेलेलं आहे. इफ इन्स्टेड ऑफ अल्किल हॅलाइड अरिल हॅलाइड्स आर यूज्ड देन दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज फिटिंग रिॲक्शन.
समजा तुम्ही एक रिॲक्शन केली ज्यामध्ये एक अल्किल हॅलाइड घेतला आणि एक अरिल हॅलाइड घेतला, मग अशा रिॲक्शनला वुड्स फिटिंग रिॲक्शन असं म्हटलं जातं. अल्किल हॅलाइड आणि अरिल हॅलाइड घेऊन जर का ही रिॲक्शन केली तर इट इज कॉल्ड एज वुड्स फिटिंग रिॲक्शन. ऐका, सोडियम मेटल वापरला वुड्स रिॲक्शन, झिंक वापरला फ्रँकलँड रिॲक्शन, अरिल हॅलाइड वापरले फिटिंग रिॲक्शन, अल्किल हॅलाइड आणि अरिल हॅलाइड असे दोघेही वापरले तर वुड्स फिटिंग रिॲक्शन असं आपण लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. यावरती MCQ हे लक्षामध्ये आपण घेऊ शकतो. पुढे एक मुद्दा अजून सांगितलाय जो आता मी बोललो होतो की वुड्स रिॲक्शन इज नॉट सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन विथ अ ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम. कारण ऑड नंबर ऑफ कार्बनचा अल्केन हा नेहमी क्रॉस कपलिंग प्रॉडक्ट असेल आणि क्रॉस कपलिंग प्रॉडक्ट हा नेहमी मायनर प्रॉडक्ट असेल. म्हणजे ज्याला तयार करायचं आहे तो कमी मिळतोय आणि जे नाही तयार करायचे ते जास्त मिळतात आहे. इंडस्ट्री अशा मेथडला स्वीकारत नाही, ती कमर्शियल मेथड होऊ शकत नाही. म्हणजे जर का तुम्हाला प्रोपेन तयार करायचा असेल तर वुड्स रिॲक्शनच्या माध्यमातून प्रोपेन तयार करू नका. दुसरी एखादी पद्धती त्या ठिकाणी इंडस्ट्री स्वीकारेल, पण वुड्स रिॲक्शनला मात्र ती स्वीकारणार नाही. अजून पॉइंट दिलाय आपण, या मेथडनी तुम्ही मिथेन तयार करू शकणार नाही. आता का नाही तयार करू शकत? बघा, फर्स्ट मेंबर ऑफ अल्किल हॅलाइड मिथिल ब्रोमाइड आहे. बरं, त्याचे 2 मॉलिक्युल्स तुम्हाला घ्यावेच लागणार आणि ते जोडल्या जाणार. 2 CH3 जोडल्या गेल्यानंतर यामध्ये मिळणारा अल्केन कोण असतो? इथेन. म्हणजे वुड्स रिॲक्शनच्या माध्यमातून पहिला अल्केन कोणता तयार होतो? इथेन. इथेनच्या आधीचा तयारच नाही होऊ शकत. मिथेन हा 1 कार्बनचा आहे आणि 1 कार्बनचा अल्केन या मेथडमध्ये तयार होऊ शकत नाही. हे सुद्धा या रिॲक्शनचं लिमिटेशन आहे की दिस रिॲक्शन इज नॉट युजफुल और इज नॉट सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ मिथेन. मिथेन यामध्ये तयार केल्या जाऊ शकत नाही. अल्किल हॅलाइड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अल्किल हॅलाइड प्रायमरी असतो, सेकंडरी असतो, टर्शरी असतो. कोणता अल्किल हॅलाइड वुड्स रिॲक्शनसाठी चांगला? तर ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी आपण दिली आहे. बेस्ट वन आहे प्रायमरी अल्किल हॅलाइड, थोडा कमी सेकंडरी आणि सगळ्यात कमी टर्शरी अल्किल हॅलाइड. खरं तर टर्शरी अल्किल हॅलाइड या रिॲक्शन मध्ये वापरूच नका. तुम्हाला हायर अल्केन मिळण्याच्या ऐवजी भलतीच रिॲक्शन म्हणजे एलिमिनेशन रिॲक्शन झाल्याचं दिसेल. आपण ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी मध्ये 3रा नंबर टर्शरीचा देत असतो, पण तो योग्य नाही. त्याचा उपयोग करून वुड्स रिॲक्शन करणं सुटेबल ठरणार नाही. आणि शेवटी दिस रिॲक्शन इज यूज टू इन्क्रीज द लेंथ ऑफ अ कार्बन चेन. कसं लेंथ ऑफ अ कार्बन चेन? तर हा 1 कार्बनचा होता, प्रॉडक्ट 2 कार्बनचा मिळाला. हा 2 कार्बनचा होता, प्रॉडक्ट 4 कार्बनचा मिळाला. म्हणजे दिस रिॲक्शन इज यूज टू इन्क्रीज द लेंथ ऑफ अ कार्बन चेन. लास्ट रिवाइज. Sodium is used, Wurtz reaction. Zinc is used, Franklin reaction. Aryl halide वापरला, fitting reaction. Alkyl halide, aryl halide दोन्ही वापरले, Wurtz fitting reaction. याच्याद्वारे असा अल्केन ज्यामध्ये ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे तयार करण्यासाठी ही मेथड योग्य नाही. या मेथडनी मिथेन तयार केल्या जाऊ शकत नाही. या मेथडमध्ये बेस्ट अल्किल हॅलाइड प्रायमरी, वर्स्ट व्हाईट अल्किल हॅलाइड टर्शरी आणि या मेथडच्या मदतीने लेंथ ऑफ द कार्बन चेन आपण वाढवू शकतो. इथे आपण वुड्स रिॲक्शन जी अतिशय महत्त्वाची रिॲक्शन आहे त्याचा उपयोग करून आपण हायर अल्केन हा तयार केलेला आहे. थँक्यू.